MPSC पेपरफुटीवरून राजकारण पेटलंय. भाजप नेत्याचं थेट रोहित पवारांना ओपन चॅलेंज. MPSC पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला आहे. आतापर्यंत पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे. त्यात सुनील गाढवे यांचाही समावेश आहे. सुनील गाढवे यांनी स्वतःच्या पत्नीसाठी पेपर फोडला आहे. त्यामुळे MPSC अध्यक्ष सचिवांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी मेहबूब शेख यांनी केली. गाढवे हे अभिमन्यू याचे PA असल्याचा अप्रत्यक्ष आरोप मेहबूब शेख यांनी केला आहे. मेहबूब शेख यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना भाजप नेते नवनाथ बन यांनी रोहित पवारांवर गंभीर आरोप केला आहे. आरोपी गाढवे हा रोहित पवारांचा उजवा हात असल्याचा आरोप बन यांनी केला आहे. भाजप नेते नवनाथ बन यांनी म्हटलंय की सरकार कुठेही हातावर हात धरून नाही. आत्तापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आली. त्यात MPSCचा अधिकारी आहे, त्यालाही अटक झालेली आहे. सरकार आमचं आहे, कारवाई देखील आम्हीच करत आहोत. आम्ही कोणालाही पाठीशी घालत नाही. यात राजकारण रोहित पवार करत आहेत. रोहित पवारांनी बेगडी राजकारण करत आहेत. तुम्ही सुनील गाढवेंविषयी प्रश्न विचारत आहात, परंतु गाढवे तुमचा उजवा हात आहे, त्याच्यावर खुलासा करा. सरकार आमचं असून कारवाई करत आहोत. आत्तापर्यंत पोलिसांनी 6 आरोपींना अटक केलं आहे, बेड्या ठोकल्या आहेत. सरकारने कोणत्याही दोषीला सोडलं नाही. जे दोषी असतील, त्यात क्लासचा चालक असेल किंवा अन्य कोणी असेल, या सगळ्यांना अटक करून चौकशी केली जाते. यात आणखीन कोणाचा संबंध असेल तर त्यावरही कारवाई केली जाईल. कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. परंतु सुनील गाढवे आणि रोहित पवार यांचं नातं काय आहे, संबंध नेमके काय आहे, तुमचा उजवा हात म्हणून कधीपासून काम करत आहात, याचं उत्तर रोहित पवार देणार आहेत का? आरोपीविषयी रोहित पवार काही बोलणार आहेत का? रोहित पवारांनी बोलायला हवं, असं चॅलेंज बन यांनी रोहित पवारांना दिलं आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मुंबई.